यादों में चलता हुआ ये महासंग्राम क्रिकेट का उत्सव आप देख रहे हैं। नारंगी के ऐतिहासिक मैदान पर डीबीएन लाइव पर कवरेज, डीबीएन मीडिया जिन्होंने जाके अपने नाम का डंका बजाया बेहतरीन स्टेडियम में, और दोस्तों वाकई में वहां पर बेहतरीन कवरेज किया। और अब सलामी जोड़ी मैदान पर है, आदिल और जय। ये जोड़ी मैदान पर आई है, सलामी कार्तिक 11 कार्तिक 11 विरार के द्वारा। दो हमारे ऑफिशियल अंपायर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा एक अतिरिक्त खेळाडू कृपया कॉम्बॉक्स मध्ये पाठवा। बने गेंदबाजी पर है और बने अगर हैट्रिक पूरी करते हैं डीबीएन मीडिया की तरफ से 1000 रुपये का नकद इनाम दिया जाएगा। चलिए दोस्तों आइए, बने गेंदबाजी पर एक बेहतरीन बल्लेबाजी का जलवा पहले मुकाबले में, दूसरी गेंदबाजी में भी अपनी दमकम दिखाते हुए गेंदबाजी। सफाला का एक लाजवाब गेंदबाज बल्लेबाज है, मगर आप मुकाबला एक लाजवाब होगा। ये सनलाइट में आप देखने जाएंगे, सनलाइट में अपने क्रिकेट को खेला है, मगर अब लाइट नारंगी की ऑन हुई है, मैच ऑन, टीवी ऑन रखी है। फुल टॉस गेंद ऑन साइड पर गेंद को खेला, गेंद डिफाइंड क्षेत्र में ट्रैवल हुई है। जब तक गेंद को फील किया जाएगा, जय ने अपने खाते को ओपन किया। सर जी क्या कहना चाहेंगे कि 3 ओवर का मुकाबला है और ये दोनों टीमें पैकेज की तरह इस मैदान पर भरती हुई नजर आई है। प्रमोद सर जी 18 गेंदों में क्या 40 से 45 रन बन पाएंगे? और नक्कीच, कारण आपण पाठीमागच्या सामन्याचं चित्र पाहिलं होतं तर आपण बघितले की 18 चेंडू आणि 45 धावांचे मजल होते। पण तुम्ही आक्रमकता, तुम्हाला जेव्हा तुमचा आत्मविश्वास असेल तेव्हा तुम्हाला त्या ठिकाणी दाखवावी लागेल। कारण आणि सुरुवात पाहिली आपण तर सुंदर सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतरच्या चेंडूवरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का, परंतु नाही त्या ठिकाणी एका धावेने। आणि जर तुम्हाला या सामन्यामध्ये टिकायचं असेल तर निश्चितच तुम्हाला एक साधारण 40 ते 45 धावांची मजल मारावीच लागेल आणि तशा पद्धतीची फलंदाजी या ठिकाणी कार्तिक 11 विरार संघाला करावी लागेल। सही कहा सर जी आपने। 3 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। अब आदिल स्ट्राइक पर जाएंगे। बेहतरीन मुकाबले के तमाम तारे सितारे ये खार परिषद गोरेगांव के हमें देखने को मिलते हैं। आदिल के लिए अगली गेंद पढ़ने द्वारा बेहतरीन शॉट है। जब तक गेंद को लंगान के खिलाड़ी फीर कर पाएंगे, 1 रन पूरा होता हुआ दूसरे की मांग है और दूसरा रन भी पूरा। डायरेक्ट हिट बाकी लाजवाब थ्रो आता हुआ नजर आया। ये डायरेक्ट हिट तो जरूर हुआ है, मगर अंपायर का निर्णय आया है। क्या यहाँ पर बल्लेबाज का बेहतरीन लाजवाब थ्रो था वहां पर लॉन्गॉन के खिलाड़ी के द्वारा। देखना होगा, थर्ड अंपायर बिजी हो जाएंगे, क्या निर्णय आएगा, धक धक होती हुई। आणि जेव्हा जर आपण बघितलं अतिशय सुंदर त्या ठिकाणी तो थ्रो जो झाला होता तो आत्मविश्वास त्या क्षेत्ररक्षकाचा होता, त्यामुळे गोलंदाजाने सुद्धा त्या चेंडूमध्ये हात टाकलेला नव्हता आणि अतिशय सुंदर असा त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतलाय। मात्र या ठिकाणी निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवलेला आहे। पाहूया कशा पद्धतीनं हृदयाची धडकन वाढलेली आहे। नक्कीच या ठिकाणी पाहतोय आपण कार्तिक 11 संघाच्या फलंदाजीमध्ये, आणि हा जर खेळाडू या ठिकाणी बाद होतोय तर मोठा धक्का मानावा लागेल कार्तिक 11 विरार संघाला। कारण नक्कीच अतिशय सुरेख सुंदर त्या ठिकाणी झालेला आहे, परंतु या ठिकाणी अजून आमच्या तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं बाकी आहे। फटका अतिशय सुंदर त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला होता, चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी फटका मारण्याचा प्रयत्नही होता, पण त्याहीपेक्षा सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण झालं होतं। आणि त्याहीपेक्षा सुंदर जर बघितलं आपण तर तो मारलेला जो थ्रो होता तो अचूक टप्प्यावर त्या ठिकाणी यष्ट्यांचा वेध घेतलाय। नक्की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, सगळेजण आतुरतेने वाट पाहतात की तिसऱ्या पंचांचा निर्णय काय येतोय, आणि हा निर्णय अतिशय निर्णायक असेल आणि मोठा निर्णय असेल नक्कीच कार्तिक 11 विरार संघासाठी सुद्धा, आणि जर पाहिलं तर त्रिशिका 11 सफाळे संघासाठी सुद्धा। चलिए बल्लेबाज सेफ है, नॉट आउट। आणि नक्कीच या ठिकाणी कार्तिक 11 विरार संघाच्या डगआउट मध्ये नक्की जल्लोष असेल, कारण अतिशय सुंदर या ठिकाणी फलंदाजी आतापर्यंत होताना पाहायला मिळते आपल्याला। झहीरभाई जर आपण बघितले तर 5 धावा लागलेले आहेत, 3 चेंडूंचा या ठिकाणी खेळ झालेला आहे, 3 चेंडूचा खेल डालेला है। अगली गेंद ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते, गेंद ने ऊंचाई लिए, शॉर्ट फाइनल का खिलाड़ी जा रहे कैच की बनाने के लिए, मगर क्या ड्रॉप, जीवदान आता हुआ, और ये जीवदान कितना महंगा साबित होगा ये तो आने वाला वक्त कहलाएगा। 7 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं।
हैट्रिक लेने पर पन्ने को इनाम की राशि दी जाएगी, मगर वहां पर हैट्रिक पूरी करनी होगी। 2 गेंदों का खेल आना बाकी है। स्ट्राइक पर बात की जाए तो आदिल और नॉक स्ट्राइक पर है जय। ये जोड़ी मैदान पर आई है। चलो कार्तिक 11 विरार की जानी से एक बेहतरीन मुकाबला है। जो जीतेगा उसके कदम इस मैदान पर रुकेंगे, जिसकी इस मुकाबले में हार होगी वो अपने घर का रास्ता नापेगा। अगली गेंद आदिल खेलने तैयार। ऑफ स्टंप पर गेंद इस ड्राइव खेला, लॉन्गा पर गेंद हवा में, गैप में खिलाड़ी आ रहे हैं। क्या ड्रॉप, फिर एक जीवदान आता हुआ। ये जीवदान कितने महंगे साबित होंगे। ये फन लाइट में क्या आपको बनाना है, ये क्या छूटा है। मुकाबला नहीं छूटना चाहिए। सर जी क्या कहना चाहेंगे? 2 लगातार क्या ड्रॉप हुए और 4 रन वहां पर प्राप्त किए आदिल ने। नक्कीच मोठे फटके मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जर आपण पाहिला तर आदिलकडून होतोय, परंतु तितकासा फटका एक्झिक्यूट करण्यामध्ये यश मिळत नाहीये. मात्र प्रयत्न वारंवार चालू आहेत आणि अशा पद्धतीचे मोठे फटके खेळणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी ऑन साईडला चेंडू भिरकावून दिलाय, मात्र या ठिकाणी तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. काय क्षेत्ररक्षण झाले त्या ठिकाणी पाहतोय आपण. फटका सुद्धा चांगला होता, मात्र त्यापेक्षा सुंदर त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मात्र या ठिकाणी 1 धाव मिळेल. 1 धावाने षटक समाप्त होईल. पहिलं आणि धावसंख्या धावफलकावरती 10. सही का सर जी, जितना बेहतरीन शॉट था उतना लाजवाब फील्डिंग का नजारा पेश होता हुआ शॉट फाइनल के डीप फाइनल के खिलाड़ी के द्वारा। अब 12 गेंदों का खेल आना बाकी। स्कोर जाकर पहुंचता हुआ 10 ऐसी बल्लेबाजी होती रही तो 30 से 35 रन हमें देखने को मिल जाएंगे। नेक्स्ट मैच कळवून 11 संघ आणि जय बजरंग रायगड संघ दोन्ही कर्णधारांना विनंती आहे की आपण या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या खाली नाणेफेकसाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधार कळवून 11 विरुद्ध जय बजरंग रायगड. सामना चालू झालाय. पुन्हा एकदा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न झालाय, मात्र या ठिकाणी प्रयत्नच राहिला आणि या ठिकाणी एकत्रित धाव मिळते का? ओ हो हो हो, काय चाललंय मैदानामध्ये? 3 रन बनते हुए थ्रो गलत आया, उसके बाद भाग बिगड़ा भाग। 3 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी धावसंख्या होती ती 13 धावा। 11 गेंदों का खेल अभी भी मैदान पर रहना बाकी है। आणि वीर भाई, जर आपण बघितलं तर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न हा निश्चितच कार्तिक 11 विरार संघाचा असेल, कारण हे षटक निर्णायक असणार आहे कार्तिक 11 संघासाठी. आणि आपण जसं म्हणत तसं एक साधारण 35 ते 40 धावसंख्या जर करण्यामध्ये यश मिळतंय तर सामना नक्कीच आपल्याला अटीतटीचा कुठेतरी पाहायला मिळेल. परंतु जर 40 ही जर संख्या ओळखली गेली तर मात्र कुठेतरी अडचणीचा विषय बनू शकतो त्रिशिका 11 संघासाठी. जहीर भाई, सही कहा सर जी आपने, क्योंकि ये फन लाइट के मुकाबले है, रात का शाम का समय है और वहां पर जय स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर आदिल है। हार्दिक गेंदबाजी पर है। अगली गेंद खेले तैयार। बेहतरीन शॉट है, गेंद ने ऊंचाई तो ली है, लंबाई कितनी होगी, खिलाड़ी वहां पर तैनात है और नहीं करेंगे गलती। बल्लेबाज गॉन। जय की खेली को लगता हुआ विराम। कमॉन डीजे। आणि आपल्याला सुद्धा खेळल्यानंतर भरपूर लांबचा प्रवास करायचा आहे, घरी जायचं आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लवकर हे सामने कसे संपतील त्यांचा आमचा प्रयत्न आहे. म्हणून आपण सहकार्य करायचं आहे. आपल्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर तरी 5 मिनिटांमध्ये आमच्या समालोचन कक्षाच्या खाली आपण हजर राहायचं आहे. कळवण संघ आणि जय बजरंग रायगड दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नक्कीच या ठिकाणी अनाउन्समेंट केली आहे, त्यामुळे तर कर्णधारांना या ठिकाणी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया करून त्या ठिकाणी आम्हाला सहकार्य करा. कारण वारंवार आपण नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित जेवढ्या स्पर्धा घेतल्या जातात त्या सगळ्या स्पर्धांमध्ये सर्व खेळाडूंची या ठिकाणी निश्चितपणे काळजी त्या ठिकाणी घेतली जाते. आणि आपल्याला दूरचा प्रवास करायचा असल्यामुळे वारंवार आपल्याला या ठिकाणी अनाउन्समेंट केली आहे. ते सामने लवकरात लवकर
संपवायच्या आहे. दरम्यान या ठिकाणी चालू सामन्याकडे पाहिलं आपण तर दुसरं षटक हार्दिक अतिशय सुरेख चेंडू. या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन यष्टीरक्षकाकडे जातोय. फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाही आणि नक्कीच जहीरभाई तुम्ही सांगितल्या पद्धतीनं आता मात्र हे संध्याकाळचं क्रिकेट आहे, लाईट मधलं क्रिकेट आहे. त्यामुळे या ठिकाणी आता मात्र निर्णायक खेळी करावी लागेल आणि सुरक्षित खेळी करावी लागेल. आपण पाठीमागे पाहिला फटका अतिशय सुंदर त्या ठिकाणी खेळला गेला होता, परंतु उंची होती, लांबी नव्हती आणि त्या ठिकाणी बॅक टू डगआउट जावं लागलेलं आहे फलंदाजाला. आता मात्र नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल झाला आहे शेरा. चलिए अंपायर का निर्णय फाइनल होगा, मैच की ऑन रखना होगा. आदिल भाई मैच को शुरू करना होगा. शेरा स्ट्राइक पर है, अगली गेंद खेल तैयार. हार्दिक गेंदबाजी पर है. आउटसाइड पर गेंद को खेला, जमीनी शिकत है, गेंद स्क्वायर लेग क्षेत्र में ट्रैवल होती है, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. शेरा ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 14 रनों पर. दूसरे ओवर की शुरुआत आप देख रहे हैं. 2 गेंदों का खेल आना बाकी, मुझे 8 गेंदों का खेल आपके पास आना बाकी है. एक तरफ आदिल, एक तरफ शेरा है. पहले मुकाबले में दोनों बल्लेबाजों ने अपनी धुएंधार बल्लेबाजी का जलवा दिखाया था और गेंदबाजी में भी लाजवाब गेंदबाजी की थी वहां पर हार्दिक ने. अगली गेंद शेरा की आदिल के लिए आती हुई हार्दिक द्वारा. ऑफ स्टंप पर गेंद कट कर दिया, गेंद जा रही है पॉइंट पोजीशन पर, जब तक इनको फील किया जाएगा. एक रन पूरा होता हुआ बेहतरीन थ्रो आया है. देखने का अंपायर की उंगली आसमान पर, बल्लेबाज बाउंड और यहां पर विकेट आया है. में गिरता हुआ अच्छी रन विकेट थी, मगर क्या पने का वहां पर से थ्रो था डायरेक्ट विकेट कीपर के दस्ताने में और बल्लेबाज बैक टू डगआउट. आदिल के खेली को लगता हुआ विराम. सर जी क्या कहना चाहेंगे, ये विकेट टर्निंग पॉइंट मैच का होगा? नक्कीच नक्कीच जहीरभाई, जर आपण बघितलं तर या ठिकाणी धावसंख्या जर बघितल्या तर 15 धावावर लागले, 1.5 चा खेळ झालेला आहे. अजून ही जास्तीत जास्त धावा करण्याची आवश्यकता आहे आणि हा मात्र टर्निंग पॉइंट या ठिकाणी ठरू शकतो कदाचित कार्तिक 11 संघासाठी. मात्र या ठिकाणी आलेला नवीन फलंदाज मृदुल कशा पद्धतीने या ठिकाणी कामगिरी करतो, कारण मृदुल या ठिकाणी संधी आहे. स्ट्राईक वरती मृदुल असणार आहे आणि त्या ठिकाणी मृदुल एक उत्कृष्ट संधी या ठिकाणी संघामार्फत मिळेल. अजूनही या षटकातला एक चेंडूचा खेळ शेष असणार आहे आणि या चेंडूमध्ये किती धावा येत आहेत जहीरभाई? जर 6 धावा आल्या तर नक्कीच 2 षटकांचं ते टार्गेट होतं ना 10 ची सरासरी, ती कुठेतरी या ठिकाणी राखण्याचा प्रयत्न करतोय का मृदुल? पाहूया. पुन्हा एकदा अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. चेंडू समजलेला नाही, या चेंडू निर्धाव विसरला. षटक समाप्त होतोय. दुसरं 2 षटकानंतर धावसंख्या 2-15. उत्कृष्ट असं मैदान या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे सगळ्यांना खेळण्यासाठी. नारिंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ यांच्याबाबत आणि ती एकीची ताकद या ठिकाणी आपल्याला दिसून येते. अतिशय भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालंय आणि विशेष म्हणजे या ठिकाणी कौतुक करावं DBN लाईव्ह यांचं, कारण आपल्याच गावातील हे DBN लाईव्हचे सर्व जे मुलं आहेत या ठिकाणी लाईव्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामधलं अतिशय उत्कृष्ट DBN लाईव्ह हे चॅनल आपल्याला पाहायला मिळतंय आणि चांगल्या पद्धतीचे कव्हरेज सुद्धा त्यांचे पाहायला मिळाले. अतिशय सुरेख या ठिकाणी ब्लॉकलचा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव मात्र पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा चूक होते या ठिकाणी. सुरक्षित मात्र या ठिकाणी 2 धावा मिळत आहेत. त्या ठिकाणी गॅदर व्यवस्थित करू शकला नाहीये आणि या ठिकाणी 2 धावेने धावसंख्या पडसके 17 या धावसंख्येवरती. आता मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल फलंदाज शेरा याला. शेरा नावामध्ये शेर आहे, मात्र शेर सारखी या ठिकाणी कामगिरी होते का? ती डरकाळी ती गर्जन या ठिकाणी येते का? पाहूया. पुन्हा एकदा आले आहे. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी सजवलाय. चेंडू चाललाय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. कमांड इज
जी गरज होती ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. शेरा याच्या बॅटमधून अतिशय सुरेख असा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलाय. 6 धावांसाठी धावसंख्या वेगाने जंप घेते. 23 या धावसंख्येवरती 2.2चा खेळ. अजूनही 4 चेंडू शेरा याच्या हातामध्ये शेष असतील. मात्र या कशा पद्धतीनं या चेंडूवरती आक्रमकता दाखवतोय आणि ती धाड या ठिकाणी शेरायची पडते का पाहूया. दरम्यान पुढील चेंडू मृदुल गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू अतिशय सुंदर हाताळला होता. मात्र या चेंडूवरती कुठेतरी लाईन आणि लेंथ भरकटताना दिसली. दरम्यान पुढचा चेंडू, तिसरा चेंडू, आखो टप्प्याचा चेंडू. चेंडूने बाउन्स घेतलाय, उसळी घेतलाय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात निर्धाव विसावत आहे. चांगलं कमबॅक म्हणता येईल मृदुल याच्या मार्फत. अतिशय सुरेख या ठिकाणी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले आपल्याला. पुढील चेंडू मृदुल याचा. पुन्हा एकदा शेरा आक्रमकता दाखवण्यासाठी तयार. गोलंदाजी मार्कवरती आखो टप्प्याचा चेंडू. या ठिकाणी भिरकावला चेंडू. चेंडू फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि या ठिकाणी खेळ झालाय खाल्ला शेरा याचा. गॉन. आखिरी 2 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी है. शेरा मैदान को छोड़ते हुए नजर आया. एक बेहतरीन सिक्सर हमने देखा शेरा के बल्ले से. स्कोर है 23 रनों पर. अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र नवीन फलंदाज मुशा या ठिकाणी दाखल झालाय. अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळलाय. मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू आलाय लॉंग ऑफला आणि या ठिकाणी दुसरी धाव घेता घेता या ठिकाणी बाद होतोय फलंदाज अक्रम. चौबीस रन बने हैं. आखिरी गेंद मैदान पर. मधुर गेंदबाजी पर है. बेहतरीन शॉट है. लंगा पर गेंद हवा में. खिलाड़ी उस कैच के लिए ले लिया कैच. बल्लेबाज की खिली को लगता हुआ विराम. गॉन. आता मात्र एका चेंडूचा या ठिकाणी खेळ शेष असेल. सॉरी, या ठिकाणी 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या दिली आहे 24 धावा आणि जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान असेल. नक्कीच त्रिशा सफाळी संघासमोर एक सुमधुर संगीत ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगकडे. चुना घेऊन जायचं आहे. थोड्या लाईन दिसत नाही आहे कारण आता नाईटचा अंधार पडलेला असल्या कारणानं थोड्या लाईन, वाईड लाईन आणि क्रीज व्यवस्थित करून घ्यायचे आहे. अशोक माळी, तर आपल्यापर्यंत आवाज जात असेल तर या मॅच नंतर किंवा आता जरी गेला तरी चालेल, क्रीज व्यवस्थित करून घ्यायचे आहे.
कारण कुठल्याही संघाला त्याचा फटका बसता कामा नये. दुसऱ्या फेरीतील हे सर्व सामने सुरू आहेत, त्यामुळे एखाद्या संघावर कुठलाही अन्याय होता कामा नये किंवा एखाद्या संघाला त्याचा फटका बसता कामा नये, म्हणून ग्राउंड्समॅन अशोक माली. अठरा चेंडू आणि 25 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे समोर. संघ कोण आहे रे? आता त्यांची बॅटिंग आली ना. कार्तिकेयन विरार संघाने 24 धावा बनवलेल्या आहे 3 षटकामध्ये आणि 25 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. कृषिका 11 सफाळे संघासमोर. बघायचं सलामीची जोडी मैदानात हजर आहे आणि कशा प्रकारे सलामीची जोडी मैदानात उतरत असताना आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आलेला आहे. स्ट्राईक कोण घेते पहिलं ते सांग बस. बॉलर कोण आहे रे? गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. 12th मॅन कार्तिक 11 संघ आपला एक अतिरिक्त खेळाडू या ठिकाणी कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. करीम. बबलू आणि प्रणय अशी सलामीची जोडी आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे गोलंदाज करीम. बघायचं आहे 18 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे. सर काय वाटतं या सामन्यामध्ये? आतापर्यंत जसे सामने झाले म्हणजे दुसऱ्या नाईटच्या याच्यामध्ये खेळ काहीसा बदललेला असतो. जेव्हा दिवसा खेळल्यानंतर रात्रीच्या सत्रामध्ये काहीसा बदल जाणवतो, तशाच प्रकारचा हा सामना असणार आहे. तर 18 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच या ठिकाणी 18 चेंडूने 25 धावा जर बघितलं ना सर, तर दोन्ही बाजूने सामना अजूनही बॅलन्स आहे आणि गोलंदाजी कशा पद्धतीने हाताळली जाते. कारण तुम्ही म्हणताय तसं आता मात्र या ठिकाणी ड्यू फॅक्टर किती इफेक्ट करतोय त्यावरती या ठिकाणी फलंदाजीला त्या ठिकाणी किती अडचण निर्माण होते यावरून आपल्याला सांगता येईल. परंतु जर आपण बघितलं तर सामना अजूनही बॅलन्स आहे. 18 चेंडू आणि 25 धावा म्हणजे आपण सामना कोणाच्या बाजूने झुकेल ह्याचा निर्णय आता आपण नाही करू शकणार, कारण सत्र संध्याकाळचं आहे, ड्यू फॅक्टर आहे आणि फ्लड लाईट मधलं क्रिकेट आहे. पहिला चेंडू गोलंदाज करीम यांचा सामना करतील बबलू. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाजाने अचूकपणे जाणलं आणि टप्पा अधिक खोलवर पद्धतीने हाताळला. निर्धाव चेंडू. चेंडू गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. कुठल्याही प्रकारची संधी दिलेली नाही आहे फलंदाजा हात खोलण्याची. या पहिल्या चेंडूवर गोलंदाज करीम याने बबलू आणि प्रणय अशी सलामीची जोडी सफाळे संघाची. वयाचा पुढचा चेंडू आणि एक सुरक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव पळून काढले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेटमध्ये 2 धावा पळून काढलेल्या आहे आणि धावसंख्येला सुरुवात झालेली आहे 2 धावेने. कृषिका 11 सफाळे संघाची सुरुवात 2 धावसंख्येने झालेली आहे दुसऱ्या चेंडूवर. आणि शानदार सुरुवात म्हणता येईल सर या ठिकाणी जर आपण बघितलं. आणि अशा पद्धतीचा तुम्ही खेळ खेळ मोठ्या फटक्याची आवश्यकता नाही आहे. जर आपण बघितलं ना तर 18 चेंडू आणि या ठिकाणी चेंडू मात्र या ठिकाणी अतिशय सुरेख हाताळला होता. मोठा फटका खेळायचा होता. ऑन साईडच्या दिशेने वारंवार प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु कुठेतरी एक आपल्याला चेंडूची नजर आहे, ही नजर कुठेतरी लास्टपर्यंत टिकवता येत नाही आहे. त्या ठिकाणी पाहिलं आपण तर या ठिकाणी निर्धाव चेंडू विसावला आहे. नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावर प्रत्येक सेशननुसार क्रिकेट बदलत जाते. सकाळचं सत्र वेगळं असते, दुपारचं आणि आता संध्याकाळचं. त्यामध्ये बघायचं आहे आता होरपीत पद्धतीने चेंडू हाताळला होता. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता. फक्त एकच धाव. चांगली अचूक टप्प्यावर खोलवर टप्पा हाताळला जातोय गोलंदाज करीम या गोलंदाजामार्फत. म्हणजे ते सुद्धा कुठली संधी देत नाही आहे फलंदाजाला आणि तशाच प्रकारचा खेळ आतापर्यंत फलंदाजांना करावा लागेल. जरी मैदान आपलं नेहमीचं खेळण्याचं असलं तरी प्रत्येक सत्रानंतर थोडासा खेळ बदलत राहतो आणि त्यानुसार खेळाडूला सुद्धा आपला गेम म्हणजे चेंजेस करावे लागतात. नक्कीच म्हणजे सर आपण मैदानाचा अंदाज घेऊन त्या पद्धतीनं एक हुशार खेळी करणं गरजेचं आहे या ठिकाणी, कारण या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल. आणि या ठिकाणी अतिरिक्त धाव येते मात्र या ठिकाणी पंच आमच्याकडे वळतायत. एक अवांतर धाव
मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल. तिन्ही धावसंख्यावरती पंचांचा निर्णय जो असेल तो अंतिम असेल याचाही आपण हा निर्णय लक्षात घ्यायचा आहे. वाईड लाईनच आहे ती. शफल वगैरे ते ग्राह्य धरलं जाईल नाही. पंचांचा निर्णय पंचांशी कोणीही वादविवाद करू नये. आणि कृपया जास्त टीम मिटिंग करू नका, विनंती आहे. जास्तीत लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी सामने संपवायचे आहेत, त्यामुळे आपण जरा थोडीशी घाई करा. कारण शफल वाईडचा असा कुठला नियम नाही आहे. एकच वाईड लाईन पकडली जाते, त्यानुसारच पंच हे निर्णय देतात. कारण या मैदानावर पहिल्यापासून असे काहीच निर्णय पंचांनी राखून ठेवलेले आहेत. बघता पुढचा चेंडू, सुरेखाचा चेंडू फलंदाजाला समजलेला नाही आहे. यष्टीरक्षक सुद्धा मला वाटतं बीट झालेला आहे. 22चा इशारा म्हणजे फलंदाज सुद्धा चकले आणि यष्टीरक्षक सुद्धा चकले. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 5 पहिल्या षटकातील. शेवटचा चेंडू शिल्लक असताना नक्कीच रमेश सर, आपण बघितलं तर अतिशय सुंदर अचूक टप्प्यावरती करीम याने गोलंदाजी हाताळण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, चकवा देण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय गोलंदाजी मार्फत, तो या ठिकाणी मला पाहायला मिळालाय. मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु चेंडू कुठेतरी पुढ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केल्यानंतर चेंडू पुन्हा वळवण्याचाही प्रयत्न यशस्वीरित्या केला जातोय करीम याच्या मार्फत. आणि त्यामुळे फलंदाजाला काहीसा चेंडू समजत नाही. आतापर्यंत जर बघितले आपण तर सुरेखरित्या निर्धाव चेंडू हाताळण्यामध्ये यश मिळालंय. आता या ठिकाणी फुलर लेनचा चेंडू होता, मोठा फटका मारायचा होता, मात्र त्या ठिकाणी आपण बघितलं तर कव्हरच्या दिशेने चेंडू गेलाय. आता त्या ठिकाणी फील्ड होते, 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या 1 षटक समाप्तीनंतर बिनबाद 6. सामना रंगलाय. नारंगी गावामध्ये सामना रंगलाय. कार्तिक 11 विरार आणि त्रिशा 11 सफाळी यांच्यामध्ये सामना रंगलाय. अतिशय माफक धावांचं आव्हान म्हणायला हरकत नाही, कारण 18 चेंडू आणि 25 धावांचं आव्हान होतं. आता मात्र 1 षटक समाप्त झाले. नवीन गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय. आणि जर सर आपण बघितलं तर सामना रोमहर्षक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. यात मात्र शंका नसणार आहे, कारण गोलंदाजी मार्कवरती रोहित आहे. आणि आपण म्हणतो की क्रिकेटची लाईफलाईन जर बघितली आपण तर सिंगल डबल धावांची लाईफलाईन आहे, आणि ती कुठेतरी येताना आपल्याला पाहायला मिळाले पहिल्या षटकामध्ये. मात्र 6 चेंडू आणि 6 धावांपर्यंतच मजल मारू शकलेत. अजून जर आपण बघितलं तर जवळजवळ 18 धावांची आवश्यकता आहे. चेंडू असणार आहेत 12 आणि धावा असणारे 18. त्या ठिकाणी चेंडू चाललाय फाईन आणि स्क्वेअरच्या मध्ये. दरम्यान मात्र 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 8 या धावसंख्येवरती. रमेश सर, नक्कीच फलंदाजाला सुद्धा समजून आलेलं आहे की मोठे फटके खेळण्याची कुठलीही गरज नाही आहे. जर आपण गॅप्समध्ये व्यवस्थित पद्धतीने चेंडू ढकलून सिंगल डबलमध्ये कन्वर्ट करत राहिले तर धावसंख्येपर्यंत पोचता येईल. त्यानुसारच पहिल्या चेंडूवर हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा आणि त्याच्यावर 2 धावासुद्धा पळून काढलेल्या आहेत. चांगली सलामी आतापर्यंत दोन्ही फलंदाजामार्फत झालेली आहे. ती बबलू आणि प्रणय अशी सलामीची जोडी. रोहित दुसरं षटक हाताळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण षटक असणार आहे या सामन्यातील. या षटकामध्येच पूर्ण गणित मध्ये पुढे चित्र स्पष्ट होणार आहे. सुरेख असा फटका कव्हरच्या डोक्यानं खेळण्याचा प्रयत्न नाही, पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि गडी बाद झालेला पहिला हादरा बसलेला आहे तो सफाळे संघाला बबलूच्या रूपाने. डीजे अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत राखण्यामध्ये यश मिळाले रोहित याला सुद्धा. पण पहिल्या जर आपण करीम याचं षटक बघितलं होतं तर 6 चेंडू हाताळले होते. 6 चेंडूवरती कोणताही खेळाडू बाद झाला नसेल,
परंतु 6 धावा फक्त खर्च केल्या होत्या. आता आपण पाहिलंय तर 2 चेंडू खर्च केले तर रोहित याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतरच्या चेंडूवरती या ठिकाणी बाद करण्यामध्ये यश, मोठा फटका खेळायचा होता एक कव्हरच्या डोक्यावरून, मात्र त्या ठिकाणी चेंडू एक्झिक्यूट झाला नाही, बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला होऊ शकला नाही आणि त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी झेल टिपला गेलाय. आता मात्र या ठिकाणी चेंडू असणार आहेत शिल्लक 10 आणि जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता असणार आहे. असं म्हणतात ना की स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल एवढी मजबूत करा की जगाने आपल्या खच्चीकरणासाठी कितीही उलाढाली करू दे, त्याचा परिणाम आपल्यावरती होणार नाही. मात्र या ठिकाणी आत्मविश्वासाने खेळावं लागेल, कारण तो आत्मविश्वास तुम्हाला या ठिकाणी दाखवावा लागेल. आणि या ठिकाणी जर तुम्ही आत्मविश्वास खच्चीकरण करून पडताय तर तुम्हाला 365 दिवस पुन्हा एकदा वेट करावं लागणार आहे या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावरची खोलवरची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले आहे. मात्र या ठिकाणी निर्धाव चेंडू विसावतोय, स्विंग अँड मिस, डावखुरा गोलंदाज आहे, अतिशय सुंदर अँगल त्या ठिकाणी क्रिएट करतोय आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेऊन सरळ बाहेरच्या दिशेने वळवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू विसावलाय. अतिशय सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. किफायतशीर गेंदबाजी ज्याला म्हणतात आपण ती पाहतोय आपण या ठिकाणी कार्तिक 11 विरार संघामार्फत. मात्र या ठिकाणी त्रिशा 11 संघाच्या फलंदाजांना कोणतीही संधी देत नाही, मोठी फटके खेळण्याची रोखून ठरलंय, जखडून ठेवलंय अक्षरशः म्हणता तरी वावगं ठरणार नाही, कारण मोठे फटके खेळण्याची संधीच दिली जात नाही आहे. आणि नक्कीच या ठिकाणी अजून ही संधी आहे. जर आपण बघितलं त्रिशा 11 संघाकडे तर अजूनही संधी आहे, कारण चेंडू आपल्याकडे जर बघितलं तरी अजून 8 चेंडूंचा खेळ शेष आहे. 1-2 मोठे फटके या सामन्याचं चित्र बदलू शकतात, परंतु तसं होतंय का पाहावं लागेल, ही येणारी वेळच सांगेल. परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका मारायचा होता, मात्र कार्पेट स्वरूपात 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का. या ठिकाणी 2 धावाही सुरक्षित पूर्ण झालेली आहे. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते 11. 1.5चा खेळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 11 धावा लागले. एक खेळाडू बाद करण्यामध्ये जरी यश मिळालं असलं तरी अजून जर आपण पाहिलं तर 1 षटक शेष आहे आणि हे निर्णायक षटक होतं. मग आपण पाहिलं की रमेश सरांनी सांगितलं होतं की हे निर्णायक षटक असेल आणि या षटकामध्ये जवळजवळ सामन्याचं चित्र थोडंसं आपल्याला स्पष्ट व्हायला दिसेल, परंतु तसं या ठिकाणी होताना दिसतंय की आपण शेवटचा चेंडू या ठिकाणी ऑन साईडला पुन्हा भिरकवण्याचा क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी आलाय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का आणि या ठिकाणी धावचीची संधी असणार आहे, परंतु तेवढंच सुंदर रनिंग बिटवीन पाहायला मिळालं. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 1 बाद 13 धावा. कमांड इजे. या ठिकाणी संधी मिळत नसते, ती आपल्या कार्यातून निर्माण करायची अशी असं म्हणतात. नाव नाही झालं तरी चालेल, पण काम असं करायचं की लोकांनी आपलं नाव काढलं पाहिजे. मात्र या ठिकाणी संधी शोधावी लागेल नक्कीच कार्तिक 11 संघाला, कारण संधी तुमच्या समोर येणार नाही आहे, ती तुम्हाला शोधावी लागेल तुमच्या प्रयत्नातून, तुमच्या कार्यातून. आणि मात्र या ठिकाणी शेवटचं षटक असणार आहे आणि शेवटचं षटक हे निर्णायक षटक असणार आहे. 6 चेंडू असणार आहेत जिंकण्यासाठी. 25 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत जर बघितलं आपण तर 13 धावफलकावरती झालेल्या आहेत, अजून 12 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जवळ जर आपण बघितलं तर प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची आवश्यकता आहे. एक आक्रमक फटका जर पहिल्या चेंडूवरती आला तर नक्कीच कुठेतरी आत्मविश्वास दुगणा होईल फलंदाजीचा. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं, मगाशी सरांनी उल्लेख केला होता रमेश सरांनी, की संध्याकाळचं क्रिकेट, दुपारचं क्रिकेट आणि सकाळचं क्रिकेट प्रत्येक क्रिकेटमधला फरक आहे आणि तो फरक या ठिकाणी आपल्याला जाणवताना दिसतोय. या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा रमेश सर समालोचन कक्षामध्ये जॉईन झाले आहेत. सर नक्कीच बघायचं आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. आता गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज सचिन, पूर्णपणे मदार असणार आहे ती कार्तिक 11 संघाची. सचिन या गोलंदाजावर आणि बघायचा डावखुऱ्या हाताचा फलंदाज संधी घेतोय का, कारण एका मोठ्या फटक्याची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू आणि सरळ गोलंदाजाच्या हातात खेळून काढलेला आहे. निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी आतापर्यंत. तिन्ही गोलंदाज, प्रत्येक गोलंदाज जो गोलंदाजीसाठी आला प्रत्येकाने अचूक टप्पा, अचूक लाईन लेंथ हाताळली, कुठली संधी दिलेली नाही आहे फलंदाजांना. बघायचं पुढील चेंडू सचिन यांचा, चेंडू गेलेला आहे मिडविकेटच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, 1 धाव पळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सुद्धा पळून काढलेल्या आहे या चेंडूवर.
आणि आता धावसंख्या झालेली आहे ती 15. आता 4 चेंडू आणि 10 धावा. काय वाटते सर, काय या येणारा चेंडू कशा प्रकारे असेल? नक्कीच या ठिकाणी एक आक्रमक फटका या ठिकाणी सामन्याचं चित्र बदलू शकतं, परंतु तुम्ही सांगितल्या पद्धतीने सर या ठिकाणी पाहतोय आपण तर अतिशय सुरेख अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आतापर्यंत राखू शकले. मात्र या ठिकाणी स्ट्राईक ठेवण्याचा प्रणयचा प्रयत्न यशस्वी होतोय, मात्र या ठिकाणी बाद होतोय. दीपेश बॅक टू डगआउट जावं लागेल. रनआउटच्या स्वरूपाने एक खेळाडू बाद होतोय. मात्र या ठिकाणी आता मात्र चेंडू असणार आहे 3 चेंडू आणि 10 धावा. एक मोठा फटका सामन्याचं चित्र बदलू शकतो, मात्र तो मोठा फटका आत्तापर्यंत जेवढे चेंडू हाताळले गेले त्याच्यामध्ये येऊ दिलेला नाही आहे. आता मात्र या ठिकाणी येतोय का पाहावं लागेल, कारण जर आपण बघितली तर गोलंदाजी अतिशय तिखट मारा ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने तिखट मारा या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला कार्तिक 11 संघामार्फत. नवीन फलंदाज दाखल झालाय नॉन स्ट्राईक एंडवरती मृदुल. मात्र प्रणयला या ठिकाणी आपली आक्रमकता दाखवली. वारंवार स्क्वेअर लेगच्या दिशेने फटके मारण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तेवढे फटके एक्झिक्यूट करण्यामध्ये यश मिळत नाही आहे. दरम्यान पाहूया कशा पद्धतीने अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहिली आपण सचिन यांनी हाताळलेली आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर 2 धावांमध्ये रनआउट. आता ऑन साइडला फटका एक्झिक्यूट केलाय जोरदार आणि या ठिकाणी तितका सुंदर झेल टिपलाय. या ठिकाणी प्रणय बॅक टू डगआउट गॉन. नक्कीच जर आपण बघितलं रमेश सर, या फटक्यामध्ये ऑफ साईडचा चेंडू होता, म्हणजे बाहेर एसटीचा चेंडू होता आणि तो चेंडू खेचलाय. चेंडू खेचून तो मेडुकेट दिशेने मारण्याचा प्रयत्न केला. काऊ कॉर्नर रिजन होतं, अतिशय सुंदर त्या ठिकाणी झेल झालाय. पण तो चेंडू ज्या दिशेने होता त्या दिशेने जर खेळण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित एक सुंदर त्या ठिकाणी आपल्याला फटका पाहायला मिळाला असता. नक्कीच. परंतु आताचं क्रिकेट असं झालेलं आहे की कमी षटकाचे सामने, त्यामुळे बरेचसे खेळाडू आपल्याला ऑन साईडला खेळताना सुद्धा दिसतात. म्हणजे चांगला प्रयत्न होता तरी फलंदाजाचा आणि एक सुरेख असा झेल, म्हणजे हा पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचून आणला. जर एखादा हा चेंडू षटकाराच्या बाहेर गेला असता तर इथे चित्र काहीसं वेगळं झालं असतं आपल्या समोर. आता बघायचं आहे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. नक्की सर, 2 चेंडू आणि 10 धावा म्हणजे एक षटकार आणि एक चौकार कंपल्सरी मारावाच लागेल जर गोलंदाजाकडून कोणती चूक झाली नाही, नो वाईट आला नाही तर. मात्र या ठिकाणी चेंडू निर्धाव या ठिकाणी पुन्हा स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपाने या ठिकाणी खेळाडू बाद होईल. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू या ठिकाणी स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न करतोय, कारण शेवटचा चेंडू आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करणार निश्चितच, परंतु तेवढी चतुर गोलंदाजी आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली आहे सर सचिन याची. नक्कीच जशा प्रकारची गोलंदाजी तशी क्षेत्ररक्षणाची सुद्धा साथ लाभलेली आहे. आणि मला वाटते कृषिका 11 सफाळे संघ थोडासा बॅटिंग ऑर्डरमध्ये कुठेतरी शफल झालेला आहे, कारण आता जो स्ट्राईकला आलेला आहे फलंदाज मृदुल, एक चांगला एक खेळाडू आहे, एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स असतो. म्हणजे गेल्या वर्षी रॉकी चषक या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज बायकरमॅन म्हणून याला प्राईज आलं होतं मॅन ऑफ द सिरीजचं. तोसा खेळाडू आता शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आलेला आहे. 1 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गोलंदाज सचिन आणि आल्या त्याने तो फटका मारलेला आहे. जरा लवकर आधी संधी आली असती तर कदाचित निर्णय वेगळा असता. तरी चांगला खेळ दोन्ही संघामार्फत आणि विजयी संघाचा अभिनंदन. तसंच कृषिका 11 सफाळे संघ आपण या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आपले सुद्धा आभार. कार्तिक 11 संघ विजय. आणि फलंदाजीची जोडी
याची आहे टीम ना समोरची टीम कोण आहे ही रायगडवालाच आहे ना वाटतं ना नाणेफेकीचा कोल कोणी जिंकला होता कळभोण संघ आणि रायगड जय बजरंग रायगड आणि कळभोण संघ या दोन संघादरम्यान पुढील होणारा सामना